नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये स्वागत आहे। आपण बघत आहे डिजिटल टेक्निक चॅप्टर नंबर फर्स्ट नंबर सिस्टीम। आज आपण शिकणार आहोत एक्सेस 3 कोड। बघा, एक्सेस 3 कोड इज also called as XS3 code. It is a non-weighted code used to express decimal number. त्यानंतर the XS3 code words are derived from XS3 code word are derived from सेम बिल्कुल जो आपण एक बघा 8421 BCD कोड 8421 BCD 1 चा डबल 2 2 चा डबल 4 4 चा डबल 8 word of adding word by adding three decimal or 0011 binary to each code word in 8421 म्हणजे लक्ष द्या, एक्सेस 3 कोड काय करते बघा विद्यार्थी मित्रांनो। एक्सेस 3 कोड आहे की हा बीसीडी नंबर मध्ये त्याच्यात 3 डेसिमल काय करायला लागते, आपल्याला ऍड करायला लागते। म्हणजे बघा 3 डेसिमल म्हणजे बायनरी नंबर कोणता 0011 हा नंबर आहे की आपल्याला काय करायचा आहे, याच्यामध्ये ऍड करायचा आहे बीसीडी मध्ये। तर त्याच्यानंतर हा नंबर ऍड झाल्यावर जो आपल्याला भेटते तो असते एक्सेस 3 कोड। कोणता कोड भेटणार मग, एक्सेस 3 कोड। तर याच्यावर आपण एक्झाम्पल बघूया। तर बघा, हा समजा असा असला डेसिमल, हे डेसिमल आहे, इथे घेतला आपण डेसिमल, इथे घेतला आपण बीसीडी कोड बीसीडी, आणि इथे घेतला आपण एक्सेस 3। बीसीडी मध्ये फक्त 3 ऍड करणं त्याला म्हणतात एक्सेस 3 कोड। आता बघा, बीसीडी चा फॉर्म्युला काय आपल्यापाशी, तोच 1 चा डबल 2 2 चा डबल 4 4 चा डबल 8 हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे। आणि याच्यामध्ये एक्सेस 3 मध्ये काय येणार, बीसीडी इथे लिहून देतो मी एका परी की बीसीडी प्लस 3 ऍड 3 डेसिमल नंबर। मग 3 डेसिमल नंबर म्हणजे की 0011। फक्त प्रत्येक नंबर मध्ये आपल्याला बीसीडीच्या याच्यात 0011 काय करायला लागते, ऍड करायला लागते, तर आपल्याला एक्सेस 3 नंबर भेटून जाते। अत्यंत सोपी टॉपिक आहे। तर याचा एक टेबल बनवता मी। बघा, इथे घेतला आपण 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9। आता लक्ष द्या, 0 आपल्याला पाहिजे डेसिमल मध्ये, तर इथं याची ऍडिशन 0 आली पाहिजे। म्हणजे इथं 0 0 0 0 0 0 0 0। मग आता लक्ष द्या, याच्यासोबत आता एक्सेस 3 काय करायला लागते आपल्याला, म्हणजे की 3 डेसिमल ऍड करायला लागते। याच्यासोबत जर समजा आपण 0011 ऍड केला तरी सेमच येऊन जाईल 0011। डेसिमल 3 बीसीडी मध्ये ऍड करणे म्हणजे एक्सेस 3 कोड तयार होऊन जातो आपला। आता 1 चा बीसीडी कसा काढसाल, आता याची ऍडिशन 1 आली पाहिजे। इथं ऑलरेडी 1 आहे, इथं घेसाल तुम्ही 1 आणि बाकीचे काय घेसाल तुम्ही 0 0 0 0। आता याच्यामध्ये जर समजा तुम्ही 3 ऍड केला, याच्यात काय केलं आपण 3 ऍड केला, 3 चा कोड कोणता आहे 0011। आता हा जर कोड आपण ऍड केला 0011 हा कोड जर ऍड केला तर काय होणार इथं, तर आपल्याला एक्सेस 3 चा कोड भेटेल। 1 + 1 किती होते 2 2 म्हणजे होते 2 चा डेसिमल 2 चा बायनरी नंबर किती आहे 10, म्हणजे इथं घेसाल 0 हाती आला 1। मग 1 + 1 2 2 चा बायनरी कोड काय आहे 10, म्हणजे इथं घेसाल तुम्ही 0 हाती आला 1। 0 + 1 1 आणि 0 + 0 0। तर 1 चा एक्सेस 3 नंबर झाला विद्यार्थी मित्रांनो 0100। त्याच्यानंतर सेम तसंच आता आपल्याला 2 चा काढायचा।
तर 2 चा आता सर्वात आधी आपण बीसीडी नंबर काढूया. तर बीसीडी नंबर कसा काढसाल, इथं ऑलरेडी 2 आहे तर 2 च्या जागी इथं 1 लिहिसाल, बाकीच्या जागी 0 0. हा बीसीडी नंबर झाला. बघा 1 च्या जागी 0, 2 ऑलरेडी 2 आहे तिथं 2 घेतला आणि बाकीची ऍडिशन मध्ये 0 0. कारण 0 प्लस 0 प्लस 1 प्लस 0 म्हणजे 1 आणि 1 म्हणजे काय आहे 2 आहे. तर 2 आता याचा आपल्याला ऍक्सेस 3 कोड तयार करायचा आहे. तर याच्यात सिंपल फक्त काय करावं लागेल आपल्याला, सिंपल 0 0 0 0 1 1 ऍड करावं लागेल. मग बघा आता 0 प्लस 1 1, त्याच्यानंतर 1 प्लस 1 2, 2 चा बायनरी कोड किती आहे 10, म्हणजे इथं घेतला 0 हा त्याला 1, 0 प्लस 0 प्लस 1 इथं आला 1 आणि इथे ती 0, म्हणजे 2 डेसिमलचा ऍक्सेस 3 कोड आलेला आहे 0 1 0 1. अत्यंत सोपी आहे 0 1 0 1. हे कट करूया आपण. आता बघा 3 साठी आता कसा येणार 3 बीसीडी मध्ये 3 नंबर म्हणजे 2 प्लस 1 2 प्लस 1 3 बनते, बाकीचे 0. मग 2 च्या जागी 1 आणि 1 च्या जागी 1, याची ऍडिशन बनून राहील ना 2 प्लस 1 3, ज्याची ऍडिशन बनते ते तो 1 लिहितो आणि बाकीच्या जागी 0 लिहितो आपण. मग आता याच्यासोबत डबल आपल्याला 0 0 1 1 ऍड करावं लागते, 3 ऍड करावं लागते फक्त ऍक्सेस 3 मध्ये 0 0 1 1. आता हे ऍडिशन करूया. तर काय येणार बघा 1 प्लस 1 किती होते 2, 2 चा बायनरी कोड आहे 10, म्हणजे इथे दिसला 0 हाती आला 1. 1 प्लस 1 प्लस 1 3, 3 चा बायनरी कोड आहे 11, म्हणजे इथे दिसला 1 हाती आला 1. 0 प्लस 0 प्लस 1 म्हणजे इथे 1 आणि इथे येणार 0 प्लस 0 0, म्हणजे की याचा ऍक्सेस 3 कोड आलेला आहे 0 1 1 0. तसंच बघा विद्यार्थी मित्रांनो 4 चा बघा आता बीसीडी कोड काय येणार आहे. आता इथं 4 ऑलरेडी नंबर असल्यामुळे त्याच्या जागी 1 लिहू आणि बाकीचे सर्वच्या सर्व 0. आणि सेम बिलकुल याच्यात 3 काय करावं लागते आपल्याला ऍड करावं लागते. आता 3 जर आपल्याला ऍड करायचा आहे तर 3 चा कोड काय आहे बायनरी कोड, 3 चा कोड आहे इथंच लिहून दिला मी 0 0 1 1 0 0 0 0 1 1. त्यानंतर ऍडिशन करूया 0 प्लस 1 1, 0 प्लस 1 1, 1 प्लस 0 1 आणि 0 प्लस 0 0. हा याचा ऍक्सेस 3 झालेला आहे 4 चा. तसंच आता 5 चा बघा 5 कसा बनते, याचा बीसीडी नंबर जर आपल्याला काढायचा असला 5 चा, 5 बनते 4 प्लस 1, म्हणजे आता 4 च्या जागी 1 लिहिसाल आणि 1 च्या जागी 1 लिहिसाल, हे बाकीच्या जागी 0. डबल याच्यात आपल्याला 3 ऍड करावं लागते. आता जर इथं आपण 3 ऍड केला तर 3 चा कोड काय होता 0 0 1 1, 2 प्लस 1 3. आता बघा 1 प्लस 1 किती होते सांगा, 1 प्लस 1 2 2, 1 प्लस 1 2 होते, 2 चा बायनरी कोड 10, म्हणजे इथे घेतला 0 हाती आला 1. 1 प्लस 1 2, 2 चा बायनरी कोड 10 हाती आला 1. 1 प्लस 1 2, 2 चा बायनरी कोड 10, म्हणजे इथे घेतला 0 हाती आला 1. 1 प्लस 1 प्लस 0 प्लस 0 1 झालं. सेम असंच सर्वच्या सर्व आपल्याला काढायचे आहे. तर सर्वात आधी बघा आता 6 चा बीसीडी नंबर काय येणार आहे, 6 चा बीसीडी नंबर 6 म्हणजे होते 4 प्लस 2, मग 4 च्या जागी 1 आणि 2 च्या जागी 1, बाकीच्या जागी 0. तसंच 7 चा बीसीडी नंबर काय, 7 म्हणजे होते 4 प्लस 2 प्लस 1, 4 प्लस 2 6, 6 प्लस 1 7, म्हणजे 0 1 1 1. इथं 1 आहे, इथं 2 आहे, इथं 4 आहे. 4 प्लस 2 6, 6 प्लस 1 7. 8 कसा बनेल, 8 ऑलरेडी आहे याच्यात, तर 1 0 0 0. आणि 9 कसा बनेल 8 प्लस 1, म्हणजे 8 च्या जागी 1 आणि 1 च्या जागी 1, बाकीच्या जागी 0. सेम याच्यात 3 ऍड करावं लागते. 3 चा बायनरी कोड काय करायचा आपल्याला ऍड करायचा. आता 3 चा बायनरी कोड किती आहे, 3 चा बायनरी कोड आहे 0 0 1 1. आता ऍडिशन करा 0 प्लस 1 1,
1 + 1 2, 2 चा बायनरी कोड 10 म्हणजे इथं 0 हाती आला 1. 1 + 1 2, 2 चा बायनरी कोड 10 म्हणजे इथे कसं 0 हाती आला 1. 0 + 0 + 1 1. इथं पण आपल्याला ऍड करायला लागते 0 0 1 1. 3 चा बायनरी कोड ऍड करायला लागते फक्त, त्याला ऍक्सेस 3 कोड असे म्हणतात. 1 + 1 2, 2 चा बायनरी कोड 0 हाती आला 1. 1 + 1 + 1 3, 3 चा बायनरी कोड 11 हाती आला 1. 1 + 1 2, 2 चा बायनरी कोड 10 हाती आला 1. त्याच्यानंतर 1 + 0 + 0 1. त्याच्यानंतर 8, 8 मध्ये पण आपल्याला ऍड करायला लागेल 0 0 1 1. 0 + 1 1, 0 + 1 1, 0 + 0 0, 1 + 0 1. त्यानंतर इथं 0 0 1 1. 1 + 1 2, 2 चा बायनरी कोड 10 हाती आला 1. 1 + 1 2, 2 चा बायनरी कोड 10 हाती आला 1. इथं 1 0 + 0 + 1 1 आणि इथं 0 + 1 1. हे झाले आपले एक्सेल 3 कोड. असा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सोडवायचा आहे. एकदम सिंपल आहे. याच्यावर 1 ते 2 प्रॉब्लेम घेऊया आपण, 2-3 प्रॉब्लेम घेऊया. एक्सेल 3 ला XS3 पण म्हणतात. XS3 ला XS3 कोड पण असे म्हटले जाते. तर बघा प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, ऑब्टेन द XS किंवा और XS3 कोड किंवा और XS3 कोड, सेमच नाव आहे. फॉर 4 to 8 या डेसिमल नंबरचा आपल्याला XS3 कोड काढायचा आहे. तर सर्वात आधी इथं लिहूया आपण डेसिमल नंबर. डेसिमल नंबर आहे 4 to 8. आता याचा आहे की नाही, सर्वात आधी आपल्याला बायनरी मध्ये कन्वर्ट करायला लागेल. आता म्हणजे बीसीडी मध्ये कन्वर्ट करायला लागेल. काय कन्वर्ट करायला लागेल? बीसीडी. तर इथं बघा आता बीसीडी नंबर काय तयार होते, बीसीडी. आता फॉर्म्युला तर तुम्हाला माहित असेल विद्यार्थी मित्रांनो, 1 चा डबल 2, 2 चा डबल 4, 4 चा डबल 8. इथं पण फॉर्म्युला सेम, 1 चा डबल 2, 2 चा डबल 4, 4 चा डबल 8. इथं पण फॉर्म्युला सेमच आहे, 1 चा डबल 2, 2 चा डबल 4, 4 चा डबल 8. आता आपल्याला हा फॉर्म्युला, तर सर्वात आधी आपण याची बीसीडी तयार करूया. तर बीसीडी कसा होणार, 4 पाहिजे आपल्याला, ऍडिशन या सर्वांची सम 4 पाहिजे. इथं ऑलरेडी 4 आहे, मग 4 च्या जागी 1 लिहू, बाकी जागी 0 0 0. मग इथं 2 पाहिजे, तर इथं ऑलरेडी 2 आहे, तर 2 च्या इथं 2 च्या जागी 1, बाकी जागी 0 0 0. आणि 8 पाहिजे, तर इथं 8 च्या जागी 1, बाकी जागी 0 0 0. हा आपण बीसीडी नंबर काढलेला आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये +3 ऍड करावं लागते. 3 काय करावं लागते? ऍड. आता 3 चा बायनरी कोड काय आहे? 3 चा बायनरी कोड आहे 0 0 1 1, 0 0 1 1, 0 0 1 1. कसा बनते बघा, 2 + 1 3 बनते ना, मग याची जागी 1 1, बाकी जागी 0 0. आणि याची करायची आता आपल्याला ऍडिशन. याची जर ऍडिशन केली तर बघा, राईट साइड पासून करायची ऍडिशन. 0 + 1 1, 0 + 1 1, 0 + 0 0, 1 + 0 1, 0 + 1 1, 1 + 1 2, 2 चा बायनरी कोड 10, इथं 0 हाती आला 1. 0 + 0 + 1 1, आणि 0 + 0 0. इथं 0 + 1 1, 0 + 1 1, 1 + 0 1, आणि 0 + 0 0. हा जो कोड आलेला आहे तुमचा तयार, या कोडला XS3 कोड म्हणतात, XS3 इक्विव्हॅलेंट. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर समजा हे प्रॉब्लेम समजला असेल तर नक्की या प्रॉब्लेमला जे विद्यार्थी कम्प्युटर, IT, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स ब्रँचला असतील त्यांच्यापर्यंत पाठवा. या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता घेणार आहोत नेक्स्ट प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर सेकंड, कन्वर्ट
द फॉलोइंग decimal number into excess 3 कोड. पहिला प्रॉब्लेम आहे 5 डेसिमल, त्यानंतर सेकंड आहे 37 डेसिमल, आणि नंतर आहे थर्ड आहे 247.6 डेसिमल. याचा आपल्याला एक्सेस 3 मध्ये कन्वर्ट करायचा आहे. तर प्रॉब्लेम नंबर फर्स्ट 5 डेसिमल. तर आता हे प्रॉब्लेम कसं सोडायचं बघा. सर्व आधी असेल तुम्ही डेसिमल नंबर घेऊ. डेसिमल नंबर किती आहे 5. डेसिमल नंबर किती आहे 5. याचा कन्वर्ट कशात करसाल तुम्ही बीसीडी मध्ये करसाल. आता बीसीडी 5 चा बीसीडी डायरेक्ट लॉजिकच लावा. इथं रफ मध्ये लिहून घ्यायचं. 1 चा डबल 2, 2 चा डबल 4, 4 चा डबल 8. 5 कसं बनेल 4 + 1 5. 4 च्या जागी 1 आणि 1 च्या जागी 1 0 0. म्हणजे की बघा 0 1 0 1 म्हणजे झाला 5. आणि याच्यात ऍड 3 केला आपण. 3 चा बायनरी किती येते 2 + 1 म्हणजे की 0 0 1 1 हे ऍड केला. तर काय येणार 1 + 1 2. 2 चा बायनरी कोड 10 म्हणजे 0 हाती आला 1. 0 + 1 1 1 + 1 2. 2 चा बायनरी कोड 10 म्हणजे 0 हाती आला 1. 1 + 0 0 0 + 1 1 0 + 1 1 1 + 1 2. 2 चा बायनरी कोड 10 हाती आला 1. 0 + 0 + 1 1. तर हा झाला नंबर. हा जो कोड आलेला आहे हा झाला एक्सेस 3 कोड. एक्सेस 3 कोड 100100 5 डेसिमल नंबरचा. जर तुम्हाला हे समजलं असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही फर्स्ट टाइम आपला हा व्हिडिओ बघत असाल तर. त्याच्यानंतर प्लेलिस्टमध्ये सर्वच्या सर्व लेक्चरचे मी व्हिडिओ टाकलेले आहेत. हे 17 नंबरचा लेक्चर आहे. त्यानंतर या चॅप्टरमध्ये अजून आपल्याला एक ग्रे कोड शिकायचा आहे. त्याच्यानंतर ग्रे कोड झाल्यावर एक शिकायचा आपल्याला ASCII म्हणजे अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. आणि त्यानंतर मग आपल्याला एक लास्ट सिलेबस आहे आपला, तो म्हणजे 9th कॉम्प्लिमेंट अँड 10th कॉम्प्लिमेंट्स. आणि त्याच्यानंतर आपला हा चॅप्टर खतम होतो. आता लक्ष द्या. प्रॉब्लेम नंबर सेकंड बी. आता सेकंड बघा प्रॉब्लेम कसा आहे, अत्यंत सोपी आहे. तर प्रॉब्लेम होता 37. हा डेसिमल नंबर आहे. तर इथं लिहूया डेसिमल. पहिले 3 घेतला, नंतर 7 घेतला. नंतर याचा बीसीडी कोड काढूया. बीसीडी कसा काढसाल. 3 चा बीसीडी किती येते 0 0 1 1. कारण की 2 + 1 3 बनते. 7 कसा बनते 4 + 2 + 1 म्हणजे इथं याचा कोड आहे 1 1 1. त्यानंतर याच्यात ऍड 3 करावं लागते आपल्याला. ऍड काय करावं लागते 3 करावं लागते. आता 3 चा आपला बीसीडी कोड किती आहे 0 0 1 1 आणि इथं पण 0 0 1 1 हे ऍड करावं लागते. ऍड 3 करावं लागते दोन्ही याच्यात. आणि इथून आपल्याला त्याची काय करायचे ऍडिशन करायचे. 1 + 1 2. 2 चा बायनरी कोड 10 म्हणजे इथे कसा 0 हाती आला 1. 1 + 1 + 1 3. 3 चा बायनरी कोड 11 म्हणजे इथे कसा 1 हाती आला 1. त्यानंतर 1 + 0 + 1 2. 2 चा बायनरी कोड 10 म्हणजे इथे 0 हाती आला 1 म्हणजे आता 0 + 0 + 1 1. 1 + 1 2. 2 चा बायनरी कोड 10 म्हणजे की इथे कसा 0 हाती आला 1. 1 + 1 + 1 म्हणजे 3 चा बायनरी कोड 11 म्हणजे इथे घेतला 3 इथे घेतला 1 आणि हाती आला 1. 0 + 0 + 1 इथे घेतला 1 आणि इथं ऑलरेडी 0. हा झाला आपला एक्सेस 3 कोड. काय आला 0 1 1 0 1 0 1 0 एक्सेस 3 कोड. तसंच बघा विद्यार्थी मित्रांनो
प्रॉब्लेम नंबर 3 म्हणजे सी 247.6 डेसिमल नंबर आहे आणि याचं कन्व्हर्शन आपल्याला करायचं आहे एक्सेस 3 कोड काढायचा याचा. तर काय लिहिसा सर्वात पहिले आहे इथं आपल्यापाशी डेसिमल. डेसिमल किती होता 247.6. त्यानंतर याचा बीसीडी नंबर काढूया. 2 चा बीसीडी किती 1 चा डबल 2 म्हणजे इथं 1000. 4 चा बीसीडी काय येणार हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा फक्त. हा फॉर्म्युला होता 1 चा डबल 2 2 चा डबल 4 4 चा डबल 8. इथं 4 आलेला आहे मग याच्या जागी 1 बाकी जागी 0 म्हणजे इथं येणार 0 1 0 0. 7 7 कसा बनते ऍडिशन 4 + 2 + 1 7 म्हणजे इथं 1 1 1 आणि 8 च्या जागी 0 1 1 1 8 च्या जागी 0 आणि 6 6 कसा बनते 4 + 2 6 म्हणजे 0 1 1 0. याच्यात आता आपल्याला ऍड करायचे आहे 3 कसा आहे 2 + 1 0 0 1 1 0 0 1 1 0 0 1 1 आणि इथं पण 0 0 1 1. सर्व याच्यात काय करावं लागेल आपल्याला ऍड करावं लागेल. बघा आता 0 + 1 1 1 + 1 2 2 चा डेसिमल 10 म्हणजे 0 हाती आला 1 1 + 1 2 2 चा डेसिमल 10 म्हणजे इथे घेतला पहिला 0 हाती आला 1 0 + 0 + 1 1 पॉइंट. त्यानंतर 1 + 1 2 2 चा डेसिमल 10 हाती आला 1 1 + 1 + 1 3 3 चा डेसिमल 11 हाती आला 1. त्यानंतर 1 + 0 + 1 2 2 चा डेसिमल 10 हाती आला 1 0 + 0 + 1 इथं 1. त्यानंतर 0 + 1 1 0 + 1 1 1 + 0 1 0 + 0 0 0 + 1 1 1 + 1 2 2 चा बायनरी कोड 10 म्हणजे 0 हाती आला 1 0 + 0 + 1 1 आणि इथं 0 म्हणजे की आपला एक्सेस 3 कोड आलेला आहे इथं तो म्हणजे की 0 1 0 1 त्यानंतर 0 1 1 1 0 1 1 1 आणि त्याच्यानंतर 1010.1001. सिंपल आहे एकदम सिंपल हे होतं प्रॉब्लेम होतं. ते हे प्रॉब्लेम आपलं इथं संपलेलं आहे. जर तुम्हाला हे प्रॉब्लेम समजलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आजच्यासाठी धन्यवाद. थांबून जाऊया इथं. त्याच्यानंतर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत ग्रे कोड त्याच्यानंतर ASCII आणि त्याच्यानंतर 9th कॉम्प्लिमेंट अँड 10th कॉम्प्लिमेंट्स एवढं या जो पहिला चॅप्टर आहे नंबर सिस्टीम तर त्याच्यामध्ये एवढा टॉपिक बाकी आहे बाकी सर्व आपला झालेला आहे.